श्री स्वामी समर्थ। नमस्कार सगळ्यांना। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही जी पाहत आहात ती गुरुवारची पूजा आहे। कारण आज संपूर्ण असं नैवेद्य म्हणजे जे जेवणाचं असतं नैवेद्य तर ते करायला मला जमलं नाही। म्हणजे काय झालं की थोड्याफार प्रमाणात तब्येतीच्या कुरबुरी सुरू आहेत सध्या। कसं आहे, पावसाळा आहे आणि सतत बदललेलं वातावरण, हवेतील थंडावा, जास्तीचा थंडावा, त्याच्यामुळे काही ना काही सुरू आहे। पण ते तर आता आपण एक माणूस म्हणून सुरूच राहणार। म्हणून मग स्वतःला सांभाळून सगळं काही करणं, संसार सांभाळणं, काही आपलं जे काम आहे, लिखाणाचं काम आहे, आपलं यूट्यूबचं काम आहे ते सांभाळणं, तर यामध्ये थोडीशी कसरत देखील होत आहे सध्या। पण ठीक आहे। आणि कसं आहे म्हणजे आपण काहीतरी म्हणजे आपली तब्येत ठीक नसेल तर काहीतरी जुगाड करतो जेवणाचा, काही ना काही इकडे तिकडे असं करून जेवण करतो आणि एकच काहीतरी पदार्थ बनवतो। तर म्हटलं की तसं काही असेल तर आपल्या ईश्वराला ते नैवेद्य दाखवणं बरोबर नाही। आणि म्हणून मग अशा वेळेला काही गोड असेल तर मग ते मी आपल्या देवाला दाखवते, आपल्या स्वामींना दाखवते नैवेद्य, आपल्या बाळकृष्णाला दाखवते। तर अशा पद्धतीने गुरुवारचा दिवस गेलेला आहे। आणि पाहू शकता तुम्ही बाहेर अंधार किती आहे। म्हणजे पाऊस एवढा पडतो ना, म्हणजे अंधार होतो आणि मुसळधार पावसाला सुरुवात होते अचानक, असं आता सध्या वातावरण झालेलं आहे। तर गुरुवारची संध्याकाळ आहे, सगळं काही झालेलं आहे, करून माझी पूजा नैवेद्य दाखवून झालेला आहे। तर आता नित्यसेवा करायला बसणार आहे लगेचच। म्हणजे कितीही तब्येत बरी नसेल तरी म्हणतात ना काहीतरी वाचन, पठण, श्रवण हे माझं सुरू असतं। तर सगळं आता करून झालेलं आहे। आपल्या जेवणाची जी शेगडी असते, आपलं गॅस असतं, तर तिथे सुद्धा अगरबत्ती, धूप वगैरे आपण नेहमी दाखवायचं। दिवसभरात जमत नसेल तर संध्याकाळी तरी नक्कीच दाखवायचं। आणि आता श्रावण महिना सुरू होणार आहे। तर श्रावण महिना म्हणजे आपल्या शिवशंकर महादेवांचा महिना, त्यांची उपासना करायचा महिना, आणि त्यासोबतच श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, माता पार्वती यांची उपासना करायचा देखील महिना असतो। आणि म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला सगळं काही पूजाविधी वगैरे करायचं असतं। तर आज आहे शुक्रवार आणि आज सकाळी सकाळी लवकरच मी हे सगळं सुरू केलेलं आहे। तर काय, तर केसांसाठी मी जास्तीत जास्त तेल वगैरे काहीच लावत नाही आहे सध्या, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून। हेअर केअर फूड आहे जे परिपूर्ण असतं आपल्या केसांसाठी, त्याच्या आरोग्यासाठी। तर त्यामध्ये मी आता घेतलेले आहेत थोडेसे तांदूळ आणि थोडीशी अळशी, जे की आपल्या किचनमध्ये हे दोन्हीही पदार्थ उपलब्ध असतात। आणि म्हणूनच किचनमध्ये काही अशा गोष्टी असतात ना ज्या आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी, आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी खूप महत्त्वाच्या असतात। तर त्यापैकी या 2 गोष्टी आहेत। तर हे मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, दोन्ही पण तांदूळ आणि अळशी। आणि आता मंद गॅसवर ते उकळायला ठेवणार आहे। जोपर्यंत अशी थिकनेस वगैरे येत नाही ना या पाण्याला, आणि म्हणजे असं पाकासारखं कसं तयार होतं, आपल्या साखरेचा पाक असा चिवट असा दिसू लागतो नंतर, चिकट असा, तर तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हे उकळायला ठेवायचं। म्हणजे पाणी थोडंसं कमी झालं की समजून जायचं की आपलं हे जे लिक्विड आहे आपल्या केसांसाठीचं, तर ते तयार आता होत आहे। आणि एकदा हे तयार झालं की नंतर मग ते थंड करून आपल्या केसांना लावायला घ्यायचं। तर आज देखील पाहू शकता एकदम सकाळपासून पाऊस होता आणि अचानक आता थोडंसं ऊन पडलं। सूर्यदेवाने आजही दर्शन दिले आणि म्हटलं तुम्हाला सुद्धा दर्शन घडवूया। पण हे काही क्षणापुरतंच होतं, नंतर पुन्हा पावसाला जोमाने सुरुवात झालीच। तर इथे पाहू शकता आपलं हे केसांच्या आरोग्यासाठी असलेलं आरोग्यदायी असं लिक्विड,
जे फूड असं म्हणू शकतो, केसांचं एक म्हणतात ना खायचा पदार्थ, तर तसंच आहे हे. म्हणजे केसांच्या वाढीसाठी सुद्धा एक चांगली अशी गोष्ट लागते त्या केसांना. आणि एकच नाही तर बऱ्याच गोष्टी लागतात. म्हणजे आपलं अन्न, आपण जे काही खात असतो तर त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी केसांच्या आरोग्याच्या अवलंबून असतात. म्हणजे प्रोटीन्सयुक्त पदार्थ बरेच असे गेले पाहिजेत आपल्या पोटामध्ये, जेणेकरून आपल्या केसांचं आरोग्य आतून देखील चांगलं राहील. आणि वरून काय करायचं तर आपण ऑइल वगैरे तर यूज करतोच, पण कधीकधी त्यापेक्षा हे असे काही घरगुती उपाय आपण केले ना तर आपल्या केसांचं आरोग्य खूप छान असं सुदृढ असं राहू शकतं. मला आधी हे सगळं करताना खूपच कंटाळा यायचा, म्हणजे खूप अगोदरची गोष्ट आहे ती. पण नंतर असं ठरवलं की जर आपणच आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर मग कसं काय, म्हणजे आयुष्याला काय अर्थ राहणार आहे का? आणि उठसूट कोणीतरी येणं, आपल्याला समजावणं किंवा कोणीही काहीही सांगणं, त्यानंतर आपल्याला कुठे थोडंफार समज येणं, तर हे कुठवर चालणार आहे? आणि म्हणूनच त्यानंतर हळूहळू समजायला लागलं स्वतःला की आपलं आरोग्य हे आपल्यालाच सांभाळायला हवं आणि आपल्याच हातात असतात बऱ्याच गोष्टी. आणि खरं तर स्वामींच्या सेवेत आल्यापासून स्वतःवरचं देखील प्रेम जे असतं ना ते वाढत गेलेलं आहे माझं. आणि स्वामी आपल्याला हेच तर शिकवतात की जगावर प्रेम करा, तसंच स्वतःवर देखील प्रेम करा. आणि आपण जर स्वतःवर प्रेम करू तर मग आपलं आयुष्य खूप छान असं होतं. आजूबाजूच्या सगळीकडे परिसरामध्ये देखील सकारात्मकता निर्माण होते. तर आता ते लिक्विड थंड करायला ठेवलेलं आहे, त्यामुळे ते थंड होईपर्यंत बाजूला मी चपात्या वगैरे करून घेते आहे. कारण कसं आहे, वेळ फुकट घालवायला मला आवडत नाही. त्या वेळेमध्ये काही ना काही करत राहणं हे म्हणजे खूपच मला आवडतं. ज्यामुळे काय होतं की म्हणजे पुढची जी कामं असतात ना जास्तीची, ती टाळता येतात आणि बरीच कामं अशा वेळेमध्ये होऊन जातात. आणि काहीसा वेळ जो उरलेला असतो तो आपल्या कामांसाठी, म्हणजे जी इतर कामं असतात, काहीसा वेळ असतो तो आपल्या स्वतःसाठी देखील आपण उपयोगात आणू शकतो. आणि म्हणूनच माझा नेहमीचा प्रयत्न असतो की काही ना काही करत राहायचं. म्हणजे अगदी शांत बसून विचार करत राहण्यापेक्षा त्या वेळेचा सदुपयोग कसा असावा, कसा करावा, ते आपल्याला समजायला हवं. आणि म्हणूनच जास्तीत जास्त किचनची कामं लवकरात लवकर आवरायला ते करण्याचा माझा मानस असतो. तर आता चपात्या देखील करून झालेल्या आहेत आणि चपात्या आता व्यवस्थित अशा डब्यामध्ये मी ठेवून देते आहे. हे सुद्धा नियोजन तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे काय होतं की काही गोष्टी ज्या असतात ना त्याच वेळेला होणं जरुरी असतं. आता चपात्या गरम असतात, त्याच्यामुळे त्यांची जी हवा असते ना ते म्हणजे निघून जाणं जरुरी असतं. नाहीतर डब्यामध्ये चपातीला पाणी सुटतं, हे तर आपल्या सगळ्या गृहिणींना माहीतच आहे. आणि म्हणूनच चपातीचं जे झाकण आहे ना वरचं डब्याचं, ते थोडंसं उघडं ठेवते मी. तर त्याच्यामुळे काय होतं की चपात्यांना पाणी सुटत नाही. तर आता भांडी देखील होणारच घासायची, नाही का? तर सकाळपासून जे काही आपण करतो किचनमध्ये काम, तर त्यानंतर भांडी तर असतातच. तर काय करते मी हल्ली तर ठरवलेलंच आहे की म्हणजे जी काही भांडी पडतील ना घासायला बेसिनमध्ये, तर ती लगेचच हाताबरोबर घासून टाकायची. असं केलं ना तर मग बेसिन स्वच्छ दिसतं सतत आणि काही नसतं त्याच्यामध्ये घासण्याचं. आणि रिकामं बेसिन दिसलं ना की मनालासुद्धा एवढी शांतता मिळते ना की काय सांगावं. आणि प्रत्येक गृहिणीचं हे देखील एक समाधानाची गोष्ट असते. आणि नाहीतर त्या बेसिनमध्ये भांड्यांचा खटारा पाहिला ना की आपल्यालाच एकदम विचित्र वाटतं. म्हणूनच जेवढी भांडी पडतील ना स्वयंपाकाची, ती तिथल्या तिथे आपण पटापट घासून घ्यायची. म्हणजे काय होतं की ती भांडी नंतरच्या आपल्या कामासाठी वगैरे आपल्याला मिळू शकतात. आणि जे बेसिन असतं ते असं मोकळं दिसतं. आणि म्हणूनच ही कामं हाताबरोबर होणं खूप जरुरी असतं. तर रविवारी आहे आषाढ अमावस्या, म्हणजेच आपली दीप अमावस्या. कारण या दिवशी दिव्यांची पूजा करतात आणि म्हणूनच याला दीप अमावस्या असंही म्हणतात. आणि या दिवशीची देखील पूजा आपल्या चॅनलवर येईलच. तर आता हे लिक्विड जे आहे बनवलेलं ते थंड व्हायला मी ठेवलेलं आहे बाजूला. तोपर्यंत कॉफी आणि चपाती खाऊन घेते आहे.
कसं आहे, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वेळेतच आपल्याला काहीतरी खाणं पिणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आपण स्त्रिया काय करतो तर घरातली कामच अशी करून घ्यायला जातो ना, उरकून घ्यायला जातो की आपलं स्वतःकडे लक्षच जात नाही. म्हणजे आपण काही खाल्लं नाही हे सुद्धा आपल्या कधी कधी लक्षात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक असतं. म्हणजे जे ब्रेकफास्ट असतं, आपलं जे नाश्ता असतं ते वेळेवर होणं गरजेचं असतं. आता आज मला कॉफी आणि चपाती खावंसं वाटलं तर मी ते खात आहे. तुम्हाला जे काही खावंसं वाटतं आहे ना, तर ते तुम्ही बनवून नक्कीच खात जा, आपल्या कुटुंबाला देत जा. कारण आरोग्याची काळजी घेणं हे जास्तीत जास्त आपल्या हातामध्ये असतं. तर कॉफी आणि चपाती खायला कोणाला आवडतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता इथे मी कॉफी चपाती खाऊन झालेले आहे आणि आता केस मोकळे सोडलेले आहेत. कारण काय तर केसांचं जे हे मी लिक्विड जे बनवलेलं आहे ना आपलं घरगुती, तर ते मी आता अप्लाय करायला घेणार आहे केसांना. तर पाहू शकता जसं आपण तेल लावतो ना आपल्या केसांना, तशाच पद्धतीने मी हे लिक्विड केसांना लावत आहे. अळशी आणि आपल्या तांदळाचे जे गुणधर्म असतात ना, ते ह्या पाण्यामध्ये उतरलेले असतात आणि ते आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे कसं आहे, मला हे सूट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हे निसंकोचपणे आता नेहमीच्या वापरामध्ये आणते. म्हणजे कधी 15 दिवसांनी, कधी 10 दिवसांनी असं एकदा तरी मी हे उपाय करते माझ्या केसांसाठी. पण तुम्हाला जर हे करायचे असतील ना उपाय, तर तुम्ही आधी पॅच टेस्ट जी असते ती करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणालाच सगळ्यांनाच हा उपाय जमेल, सूट होईल केसांना हे सांगू शकत नाही. म्हणूनच आधी पॅच टेस्ट वगैरे करा आणि नंतरच मग तो उपाय अंमलात आणा. आता मला तर जमतं, माझ्या केसांसाठी थोडंफार म्हणजे पॉझिटिव्ह चेंजेस वगैरे व्हायला लागलेले आहेत या लिक्विडमुळे आणि त्याच्यामुळेच मी तेच आता यूज करते. म्हणजे ऑइल जास्तीत जास्त कमी केलेलं आहे आणि तेच मी वापरते. म्हणजे 10 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. तर तुम्हाला मध्ये मध्ये लाईट वगैरे जाताना दिसेल. आमच्याकडे कसं आहे, आज वादळी पाऊस आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये लाईट जात आहे आणि तिचा खेळसुद्धा सुरू आहे, जाणं येणं. पूजा करताना तरी निदान लाईटीने असं करायला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण ती ऐकेल तर ती लाईट कुठली ना. आणि खरं तर आपल्याला या वेळेला प्रकाशाचं महत्त्व जास्त समजतं. म्हणजे एक दिवासुद्धा अंधाराला किती मात देतो, तर ते आपल्याला अशा वेळेला समजतं. आणि म्हणूनच प्रकाशाचा नेहमीच आदर करायला पाहिजे. आणि म्हणूनच यासाठीच दीप अमावस्या देखील साजरी केली जाते. तर दिव्यांचं जे काही महत्त्व आहे ते अगदी पुरातन काळांपासून सुरू आहे. अगदी पुरातन काळापासून सगळ्यांनी दिव्यांचं महत्त्व जपलेलं आहे. प्रकाशाचं महत्त्व, उजेडाचं महत्त्व जपलेलं आहे. त्या काळामध्ये लाईट वगैरे हे सगळं नव्हतं आणि फक्त लोकांकडे कंदील, दिवे हे सगळं असायचं. आणि दिवसभर तर सूर्याच्या प्रकाशावर वगैरे सगळं व्हायचं, म्हणजे काही कामधंदे वगैरे. आणि संध्याकाळनंतर दिवे लागणीची वेळ व्हायची आणि त्या दिव्यांवरच ती रात्र सरायची. तर असं सगळं होतं. आणि आता आपल्याला कधीतरी असं अधूनमधून लाईट वगैरे जातो तर मग अस्वस्थ वाटायला लागतं. तर अशा वेळेला आपल्याला दिव्यांचं महत्त्व देखील समजायला पाहिजे आणि आपण प्रकाशाचा आदर देखील करायला पाहिजे. कारण प्रकाश म्हणजेच ईश्वर आणि ईश्वराचा सहवास आपल्या आयुष्यात असावा म्हणून आपण पूजा वगैरे सगळं काही करत असतो आणि ईश्वराचा आदर देखील करत असतो. तर बाहेर खिडकीतून तुम्ही पाहू शकता वादळी पाऊस सुरूच आहे आणि मी खिडकी आता जरा बंदच ठेवलेली आहे. कारण काय हवेने काय आतमध्ये वगैरे धूळ वगैरे येऊ शकते. तर माझं जेवण वगैरे सुद्धा आजचं झालेलं आहे लवकरच. काल गुरुवारी जरा अस्वस्थता होती, तब्येत थोडी ठीक नव्हती. आज जरा बरं वाटतं आहे आणि त्याच्यामुळे सकाळपासूनची तुम्ही माझी जी कामं आहे सगळं काही पाहिलंच असेल. म्हणजे पटपट सगळं करणं देखील माझं असतंच. आणि म्हटलं स्वतःसाठी जर आत्ता वेळ काढला नाही आपण तर कधी काढणार. अगदी 2 ते 3 दिवसांनी तरी स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा ना. म्हणजे केसांचं आरोग्य, आपल्या स्किनचं आरोग्य जे काही आहे, आपलं स्वतःचं इनर जे असतं ना हेल्थ, तर ते सगळं महत्त्वाचं असतं ना आपल्यासाठी.
तर म्हणून मग स्वतःसाठी देखील वेळ काढलेला आहे मी आज. आणि देवासाठी नैवेद्य बनवलं, जेवणामध्ये सगळे पदार्थ बनवले. माझं काही चुकलं असेल तर स्वामींनी मोठ्या मनाने मला त्यांच्या चरणाजवळ स्थान द्यावं, माफ करावं. आणि काही चांगलं मी केलं असेल तर त्यांनी मला प्रोत्साहन द्यावं, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर मग मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.